येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आयुक्तांच्या हिटलिस्टवर महापालिकेतील हा ज्युनियर इंजिनियर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेत बहुतांश कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर दुकानदारी सुरू केली आहे. वाटेल तसे पैसे गोळा करणे आणि आपल्या खाते प्रमुखांची मर्जी सांभाळणं असे प्रकार वाढू लागलेत. त्यामुळे फारशा कारवाया होताना दिसत नाहीत. सोलापूर महापालिकेत झोन क्रमांक 1 चे झोन अधिकारी तसंच टाउन प्लॅनिंग विभागात ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले श्याम कन्ना यांनी केलेला गैरप्रकार आणि मिळवलेले लाखो रुपये एका तक्रारदारानं महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे पुराव्यासहित सादर केलेत. या रकमा पाहून आयुक्तांचे डोके देखील चक्रावलेत. आमचे लोक काहीही करतात असं विधान देखील ही तक्रार पाहिल्यावर आयुक्तांनी केलं. कन्ना हे महापालिकेत ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत असून ते अनेक इमारतींचं बांधकाम करण्याची कामं घेतात. अनधिकृत तसंच अधिकृत बांधकामाबाबत सर्व काही मी पाहून घेतो असं सांगून मनमानी बांधकामं करून देतात आणि त्याला संरक्षणही देतात. त्यांनी लाखो रुपयांची माया जमा केली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर त्यांनी लाखो रुपये जमा केले असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे. याबाबत आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. माढा तालुक्यातील वाकाव इथं रेल्वे लाईनवरील नागरिकांच्या सोयीसाठी अंडरपास मंजूर. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असून विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सना मलिक यांचं विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही. सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट. तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम. मंत्रिमंडळानं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मसुद्याला मंजुरी दिली असून जमीन कसणाऱ्या महिलांना शेतकरी योजनांचा मिळणार लाभ. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ट्रॅक अँड ट्रेस प्रणालीचा विस्तार. सुधारित नियमानुसार उत्पादकांना औषधांच्या पॅकेजिंगवर बारकोड किंवा QR कोड देणं बंधनकारक. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. ऑपरेशन टायगर वरून फुटीर खासदारांवर राऊतांची घणाघाती टीका. 6 गद्दारांनी माती खाल्ली तर फडणवीसांनी सावध राहावं असा सल्ला. विजय वडेट्टीवारांना जाहीरपणे शिवसेनेची ऑफर. विजय वडेट्टीवार यांच्यासारखा ताकदीचा नेता जर शिंदे सेनेत आला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. उदय सामंत यांचं वक्तव्य. दरम्यान माझ्याविषयी निराधार बातम्या पेरल्या जात आहेत असा वडेट्टीवारांचा पलटवार. दिव्यांगांना आता शासनाच्या सर्व योजना मिळणार एका क्लिकवर. दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू. आवश्यक कागदपत्र आणि थेट ऑनलाईन अर्ज करता येणार. मांडवी एक्सप्रेसमध्ये AC बंद झाल्यानं प्रवाशांची घुसमट. 9 डब्यात 300हून अधिक प्रवासी. मांडवी एक्सप्रेस सध्या रत्नागिरी स्थानकावर थांबून. शिंदेच्या नेतृत्वावर आमदार आणि खासदारांचा पूर्ण विश्वास. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. महाराष्ट्रात शिवसेना अधिक प्रभावीपणे काम करेल असा विश्वास. झाड बॅग मॉल, आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये.
VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000. पुणे हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रवाशांसाठी 14 मार्गांवर बस सेवा. 2 कंपन्यांशी करार. पहिल्या टप्प्यात ॲप आधारित 20 बस सेवा सुरू करण्यात येणार. अनिल कुमार सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, PITC MRL यांची माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हरित कुंभ हरित मान्सून उपक्रम या अंतर्गत 1 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार. 28 जून पासून उपक्रमाला सुरुवात. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभाग संचालकांनी दिली आहे. आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला करण्यात आली अटक. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी समाज माध्यमांवर दिली माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानं कोणत्याही क्षणी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर. सेशल्सच्या राष्ट्रीय दिनी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जपानचे पंतप्रधान सनई ताकाइची या 1 ते 3 जुलै 2026 दरम्यान येणार भारताच्या दौऱ्यावर. भारताचा FIH प्रो लीग मधील हॉकीचा उपांत्य सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30 वाजता आज लंडनमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या जहाजावर ड्रोन हल्ला. जागतिक तेल आणि वायू वाहतूक करणाऱ्या एका व्यापारी मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा मोठा तणाव.